गुटख्याची गुजरातकडून महाराष्ट्रात तस्करी, उपनगर पोलिसांची धडक कारवाई, तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रतिबंधित विमल पान मसाला व गुटखा वाहतूक, चालकास अटक. नंदुरबार. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व गुटखा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात वाहतूक करणाऱ्या वाहनावर उपनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत 16,12,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 ऑगस्ट रोजी गुजरात राज्यातील निझर येथून महाराष्ट्रात प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी आडची गावाजवळ पथकासह सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत GJ 22/9941 क्रमांकाची कार पकडण्यात आली. कारमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला गुटखा आढळून आला. पोलिसांनी कारसह एकूण 16,12,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी वाहन चालक प्रमोद मोतीराम शिंदे वय 26 राहणार लहान माडीवाडा नंदुरबार याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्न सुरक्षा अधिकारी संकेत आवाज सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून 4 ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत सुनावणी केली, अशी माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौ अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्चाव, उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बातमी मिळाली की गुजरात राज्यातल्या काही ठिकाणून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन आपल्याकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणत आहे. त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही टीमला आदेश देऊन पथक नेमले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन उपनगर हद्दीतली आडची गावातील शिवारातून एक वाहन जे आपल्यासमोर आता लावलेलं आहे, वाहन व त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा 1,61,000 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू की जिची जो प्रकृतीला हानिकारक आहे आणि ज्याची विक्री महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ठरवून गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं आहे असा आपल्याला मिळून आला होता. त्यावेळेला आपण रेड करून तो गुटखा जप्त केलेला आहे. अन्न व सुरक्षा महामंडळ FDO सुरक्षा अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून त्यांनी रीतसर फिर्याद दिल्याने त्याचा तपास चालू आहे. एकूण 16,61,000चा अंदाजे मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे अटक आरोपी शिंदे, तर याला माननीय न्यायालयासमक्ष उभं केलेला असता माननीय न्यायालयाने त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सदर गुटखा हा गुजरात राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून त्याने आणलं आपल्याकडे नंदुरबार शहरात विक्रीसाठी तो देणार होता असं समजलं आहे. त्याची फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक दोन्ही गोष्टींचा तपास चालू आहे. मुख्य संपादक पुरुषोत्तम हिराव, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.